धार्मिक एकता ट्रस्टतर्फे कर्जमुक्ती अभियान. कर्जबाजारीपणामुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली. निशुल्क कर्जमुक्त अभियानासाठी नाशिकला अभिनव आंदोलन. आर्थिक विवंचनेत अडकलेल्या लोकांना कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना छळणाऱ्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी यासाठी धार्मिक एकता ट्रस्टने कर्जमुक्ती अभियान अंतर्गत नाशिकमध्ये निशुल्क कर्जमुक्त अभियान हे अभिनव आंदोलन केले. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात आत्महत्याग्रस्त त्यांचे वारस कुटुंबीय हजर होते. या संदर्भात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सरकार मोठे उद्योगपती व्यापारी यांचे कर्ज माफ करते, तसे सर्वसामान्य जनतेचेही कर्ज माफ करण्यात यावे. थकबाकी वसुली करणारे एजंट हे सरकार व RBIचे नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर कारवाई व्हावी. विविध बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या, खाजगी सावकार यांच्याकडून कर्जदारांना होणारा त्रास थांबवावा. बचत गटांमध्ये महिलांना होणारा शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास थांबवावा. सरफेसी कायदा 2002 मध्ये सुधारणा करून कर्जदारांना न्याय द्यावा. कर्जबाजारीपणामुळे लोक मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहेत, त्या रोखण्यासाठी काही उपाययोजना करण्यात यावी. सर्वसामान्यांना कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घ्यावा. या मागण्यांसाठी कर्जमुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आज शुक्रवारी सकाळी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्यांना दीप प्रज्वलन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कर्जमुक्त भारत अभियानांतर्गत वरील मागण्यांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अभियानाचे संजय ठोंबरे, यशवंत आत्रे, अशोक मंगला, ॲडव्होकेट केशव आहेर, सुरेंद्र गुप्ता, विश्वास उपाडे, मयूर सोनवणे, गजानन वाघ आदींच्या नेतृत्वाखाली आत्महत्याग्रस्त यांचे कुटुंबीय आणि अभियानाचे सदस्य सहभागी झाले होते. या अभियानाविषयी धार्मिक एकता ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सविस्तर माहिती दिली. जय हिंद, जय भारत. आम्ही निशुल्क कर्जमुक्त अभियान राबवत आहोत. आजपर्यंत 1.5 वर्षापासून आम्ही ऑफलाईन जे फॉर्म आहे ते ऑनलाईन पाठवत आहोत. PMO ऑफिसला पण आजपर्यंत PMO ऑफिस आमच्यावाली रिक्वायरी घेत होते, पण आता PMO ऑफिस म्हणताय हे काम तुम्ही करू नका, साधारण लोक जगलेच पाहिजे असे आपल्याला काही त्यांच्याशी घेणं देणं नाही. तर त्याच्यासाठी आता जे आम्ही ऑनलाईन फॉर्म करतो आहे ते PMO ऑफिसला त्याच्या एंट्री वगैरे होत आहे. आज आम्ही ज्या लोकांनी कर्जामुळं आत्महत्या केल्या आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व माझे मित्रपरिवार, सर्व ज्यांच्या घरातून लोकांनी आत्महत्या केल्या ते सर्व इथं जमून त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजन केलेला आहे. जय हिंद, जय भारत. उपाध्यक्ष श्री यशवंत विठ्ठल आत्रे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलायच्या विषयात गेलं तर कर्ज हा विषय फार महत्त्वाचा आहे. अवकाळी गारपीट आणि याला सर्व कंट्रोल बँका फार शेतकऱ्यांना त्रास देतात. या संदर्भात ठोस कारवाई करूनसुद्धा प्रशासन काही याबाबत हे करण्यास नकार देतं. काही करा, तुम्ही मोर्चे काढा, अन्नत्याग आंदोलन करा, दिवस तुम्ही काही करा, लोकांची कुठलीच काही प्रक्रिया नाही शासनाची. आम्ही जो प्रत्येक माल पिकवतो शेतीचा, ह्या संदर्भामध्ये प्रत्येक मालामध्ये सरकार हस्तक्षेप करतं. तो शेतकऱ्याला कुठलंही स्वातंत्र्य नाही माल विकण्याचं. बाजारभावाच्या संदर्भातच पहिल्यांदा बाजारभावाचा विषयच नाही घ्यायचा. बाजारभाव आम्हाला सोनं लावायची सरकारनं परवानगी दिली तरी आमचं सरकार वाटोळत करणार हे सरकारची काळ्या दागडावरची पांढरी रेघच आहे. संपूर्ण भारताभरामधून ज्या भारतीय नागरिकांनी कर्जाच्या त्रासापोटी कंटाळून आत्महत्या केल्या त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येथे आम्ही जमलेलो आहोत. भारताच्या बँकिंग अर्थव्यवस्थेने कर्जदार कसं पीडित करून कर्ज परत न फेड करता आत्महत्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. त्यामुळं भारत सरकारने त्याबद्दल योग्य ती कारवाई करून कर्जपीडित जी लोक आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आम्ही त्यांचा सरकारच्या निषेधार्थ इथं जमलेलो आहोत. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.